सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पाण्याच्या मोटर चोरणाऱ्यासह विकत घेणाऱ्याला अटक। 44,000च्या 5 मोटर जप्त। तालुका पोलिसांची कारवाई। पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांची दमदार कामगिरी। पाण्याच्या मोटर चोरणाऱ्या भामट्यासह विकत घेणाऱ्याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडील 44,500 रुपये किमतीच्या 5 पाण्याच्या मोटर जप्त करत दोघांना गजाआड केले। या प्रकरणाचा अधिक तपास तालुका पोलीस करीत आहे। सुनील भगवान भोई, वर्ष 28, राहणार शिरूड, दिगंबर शेनपळू चव्हाण, वर्ष 44, राहणार शिरूड, तालुका जिल्हा धुळे असे ताब्यात घेतलेल्या दोघी आरोपींचे नावे असून दोघांना तालुका पोलिसांनी गजाआड केलंय। दाखल गुन्ह्यातील तपास करत असताना तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक कृष्ण पाटील, पोलीस हवालदार प्रकाश सोनवणे, पोलीस हवालदार ललित खळगे, पोलीस हवालदार मनोज शिरसाट, पोलीस हवालदार कुणाल पान पाटील, पोलीस हवालदार उमेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील आदींनी केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धामणगाव या गावात शेत शिवारामधील जी पाण्याची मोटर आहे, कृषी पंप, हे चोरीला गेल्याबद्दलची तक्रार ही दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेली होती। आणि या गुन्ह्याचा ज्यावेळी तपास सुरू करण्यात आला त्यावेळी ही जी काही चोरी आहे ती सुनील भोई याने केल्याचं त्याच्यात निष्पन्न झालं होतं। सुनील भोईला ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यावेळी त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली। तसंच त्याने यापूर्वी पण काही गुन्हे केले होते आणि त्याच्यामध्ये चोरीला नेलेल्या ज्या काही पाण्याच्या मोटर होत्या त्या त्याने त्याच गावामधील दिगंबर चव्हाण नावाच्या व्यक्तीला विकल्याची कबुली दिली होती। त्याप्रमाणे या दोघांना शिरूड या गावातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून एकूण 5 जे कृषी पंप पाण्याच्या मोटर्स आहेत त्या देखील हस्तगत करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, अप्पर अधीक्षक काळे सर, तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी बांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे करण्यात येतो आहे।